सुरक्षा यंत्रणांचा देखील समावेश आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप झाला। दुसरा टप्पा येत्या 9 मार्चला सुरू होऊन 2 एप्रिलपर्यंत चालेल। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा गेल्या महिन्याच्या 28 तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं सुरू झाला होता। राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश आज वाचून दाखवला। संसदेच्या दोन्ही सभागृहांना दिलेल्या अभिभाषणाबद्दल राज्यसभेच्या सदस्यांनी त्यांचे आभार मानले। वाहतूक, पर्यटन आणि संस्कृतीवरील संसदीय स्थायी समितीचा अहवाल आज संसदेत मांडण्यात आला। हा अहवाल कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि मार्गदर्शकांच्या व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे पर्यटनाच्या विकासावर केंद्रित आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मानसिक आरोग्य सेवा आणि व्यवस्थापनाबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या शिफारसींच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल पटलावर मांडला। त्यापूर्वी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकसह इतर विरोधी सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणा दिल्या। पंजाबसह देशभरातल्या शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार